स्वाधार योजना 2026-27 संपूर्ण विद्यार्थी जे विद्यार्थी SC कॅटेगरीमध्ये आहेत ते विद्यार्थी वाट बघत होते की स्वाधार योजनेचे फॉर्म कधी सुरू होणार, तर याबद्दलची संपूर्ण अपडेट उपलब्ध झालेली आहे आणि विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी सुद्धा आलेली आहे आणि फॉर्म भरण्याची लास्ट डेट सुद्धा दिलेली आहे। तर बघू शकता महत्त्वाची सूचना, नवीन साईट आलेली आहे। नवीन साईट सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येणार। तर बघू शकता सन 2026-27 मध्ये अर्ज रिन्युअल म्हणजे नूतनीकरण, जे विद्यार्थी सेकंड इयर, थर्ड इयर किंवा फोर्थ इयरला असणार त्या विद्यार्थ्यांसाठी 15 सप्टेंबर 2026 पर्यंत मुदत दिलेली आहे, म्हणजे तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी। तर सदर कालावधीत विद्यार्थ्यांनी आपला जो अर्ज आहे हा रिन्युअल करणं आवश्यक आहे स्वाधार योजनेसाठी। आणि यामध्ये बघू शकता कोणतीही तांत्रिक अडचण असल्यास संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे तुम्ही अंतिम तारीख म्हणजे लास्ट डेच्या अगोदर व्हिजिट करून त्यांच्याकडून जोही प्रॉब्लेम असेल तो तुम्ही सॉल्व्ह करून घेऊ शकता। त्यानंतर महत्त्वाची अपडेट म्हणजे की विहित मुदतमध्ये अर्ज रिन्युअल करणं हे गरजेचं आहे विद्यार्थ्यांना, कारण की यामध्ये मुदतवाढ देणार नाही असं डायरेक्टली मेन्शन केलेलं आहे। हॉस्टेलच्या वेळेस सुद्धा असंच झालेलं होतं की यामध्ये नमूद केलेलं होतं की आम्ही मुदतवाढ देणार नाही आणि खरोखर 22 तारखेनंतर विद्यार्थ्यांना मुदतवाढ मिळाली नव्हती नॉन प्रोफेशनलसाठी। क्लिअर? स्वाधार योजनेबरोबर विद्यार्थी वाट बघत आहे प्रोफेशनल कोर्सचे जे फॉर्म आहे हॉस्टेलचे ते सुद्धा सुरू झालेले नाही आहे, तर विद्यार्थ्यांनी वेट करा, ते सुद्धा आता लवकरच सुरू होणार आहे। कारण की संपूर्ण जे ही प्रोफेशनल एज्युकेशन आहे CET मार्फत त्यांचे फर्स्ट राऊंड सेकंड राऊंड आतापर्यंत कंप्लीट होत आहेत किंवा झालेले आहे। तर त्यांच्या ॲडमिशना झाल्या की तुमचे फॉर्मसुद्धा सुरू होणार आहे आणि आता रिन्युअलचे फॉर्म सुरू झालेले आहे आजपासून। तर अजून साईटवर प्रॉपर ऑप्शन आलेलं नाही आहे, विद्यार्थ्यांनी वेट करा। उद्याला परवाला तुम्हाला डॉक्युमेंट लिस्ट वगैरे संपूर्ण माहिती देण्यात येणार। 26-27साठी काही नवीन वगैरे आलेले आहे का त्याप्रकारे तुम्ही तुमचे फॉर्म भरू शकता। आता जर विचार केला तुम्ही, आजची 4 ऑगस्ट आहे, ऑगस्ट आणि सप्टेंबर, तर तुमच्याकडे साधारणतः 1.5 महिन्याचा वेळ आहे, त्यामध्ये तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता। कॉलेजेस सुरू झालेली असेल तर कॉलेजमधून सुद्धा बोनाफाईड म्हणा, प्रेझेंटी या प्रकारे डॉक्युमेंटची जी लिस्ट आहे तुम्हाला आणायचं काम पडू शकते। संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। तर स्वाधार योजना 2026-27 मध्ये जेही विद्यार्थी वेट करत असेल त्यांनी वेट करा, संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर डॉक्युमेंट लिस्ट देण्यात येणार, फॉर्म भरण्याचा व्हिडिओ सुद्धा देण्यात येणार, त्याप्रकारे तुम्ही तुमचे फॉर्म भरू शकता। तर स्वाधार योजना 2026-27 रिन्युअलचे फॉर्म सुरू झालेले आहे। फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी कोणतीही अपडेट आलेली नाही आहे। प्रोफेशनल कोर्सचे हॉस्टेलचे फॉर्म लवकरच सुरू होणार आहे अशी माहिती मिळालेली आहे। त्याचप्रमाणे नॉन प्रोफेशनलच्या लिस्ट लागणे सुरू झालेलं आहे, परंतु अजूनपर्यंत आपल्याकडे कोणतीही लिस्ट आलेली नाही आहे। लिस्ट आली की ती सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर आपण देऊ। तर स्वाधार योजना 2026-27च्या अपडेटसाठी संपूर्ण जेवढे विद्यार्थी असेल आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा, टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा, कारण स्वाधार योजनेबद्दल A to Z अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येत असते। मागचे तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा, A to Z माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार आहे 2026-27ची सुद्धा। तर स्वाधार योजनेच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।